कांचनमध्ये पालखीचा नगारा रोखलेला आहे। तुकोबांच्या पालखीचा नगारा रोखण्यात आलाय। नेहमीच्या मार्गाने पालखी न गेल्यामुळे नाराजी झालेली आहे। विश्वस्त आणि ग्रामस्थांमध्ये यामुळे वाद झालाय। उरळी कांचनमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे। उरळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। त्यांनी पालखी थांबवलेली आहे। विश्वस्त आणि उरळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झालाय। नेहमीच्या मार्गावरून पालखी न गेल्यामुळे हा वाद झालेला आहे। माझे सहकारी देविदास राखुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। देवा, नेमकं या ठिकाणी काय घडतंय? तृप्ती, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आपला मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ झालेला आहे। या दरम्यान उरळी कांचन गावामध्ये ज्यावेळी हा पालखी सोहळा दाखल झाला त्यावेळी नेहमीचा जो दरवर्षीचा मार्ग होता त्या मार्गावरून हा पालखी सोहळा गेला नाही। नवीन मार्गावरून हा पालखी सोहळा गेला आणि त्यावरूनच त्या ठिकाणचे ग्रामस्थ गावकरी जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा जो नगारा आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र या ठिकाणी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जे उपस्थित होते, त्यांचा सहकारी स्टाफ देखील पोलिसांचा उपस्थित होता। त्यांनी ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा जो तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे तो लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून पुढे दौंड तालुक्यातील यवतच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे। काही ग्रामस्थ जे आहेत ते जुन्या मार्गावरूनच हा पालखी सोहळा नेण्यात यावा यासाठी अडून बसले होते। मात्र आपण पाहतो की तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा जो मार्ग आहे अगदीच देहूतून निघाल्यापासून ते पंढरीपर्यंत वेगवेगळ्या गावामध्ये जे मुक्काम आहेत त्या ठिकाणी गावाच्या बाहेर सोयीस्कररित्या वारकऱ्यांना सोयीचं पडेल अशा पद्धतीचे पालखी तळ उभारण्यात आलेले आहेत आणि वारकऱ्याचं चालण्याचं अंतर जे आहे ते कमी केलं जातं आणि याचे निर्णय जे आहेत ते ट्रस्टींकडून घेतले जातात। पालखी सोहळा प्रमुख आहेत त्यांच्या मार्फत घेतले जातात आणि ते निर्णय अंतिम मानावे लागतात आणि त्याच निर्णयानुसार हा पालखी सोहळा जो आहे तो मार्गक्रमण करत होता। मात्र गावकऱ्यांनी त्या ठिकाणी हुज्जत घालत अडवण्याचा प्रयत्न केला की जो नेहमीचा मार्ग आहे त्या मार्गातूनच हा पालखी सोहळा गेला पाहिजे आणि पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर यांची समजूत काढल्यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा जो आहे तो पुढे दौंड तालुक्यातील यवतच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि आजचा मुक्काम जो आहे तो तुकोबारायांच्या पालखीचा हा यवतमध्ये होणार आहे। तृप्ती, देविदास, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।